महापालिका निवडणुकांसाठी अर्ज भरण्यास एक दिवस उरलेला असताना शिवसेनेला एक मोठा धक्का मिळाला। लालबाग परळ या सेनेच्या बाले किल्ल्यातला नाना अमोले यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। अमोले यांच्या पत्नीच्या उमेदवारीसाठी ते इच्छुक होते, मात्र स्थानिक आमदारांनाच आपल्याला संपवण्याची भाषा केल्यानं भाजपमध्ये आल्याचं त्यांनी सांगितलंय। काय झालं नाना की निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आपण गेली 10 वर्ष काम करतायत आणि आता अशी वेळ आली की भाजपमध्ये प्रवेश। माझ्या कामामध्ये खूप दखलंदाजी होत गेली। माझ्या कामामध्ये अडकटी करण्याचे प्रकार केले गेले। ज्या ठिकाणी मी काम करत होतो, ज्या ठिकाणी मी यशस्वी होत होतो, त्या ठिकाणी पण काही नतद्रष्ट लोकांनी बैठका लावून महानगरपालिकेत माझ्या कामामध्ये मज्जाव केला गेला। आणि जर का एकाच पक्षात राहून एका मॅनात जशा दोन तलवारी राहत नाही, त्यानुसार मी माझी मॅन भाजपमध्ये केली। स्थानिक आमदारांनी कुठेतरी आपल्याला मज्जाव केला होता, आपल्याला तिकीट मिळणे यासाठी पण त्यांनी जास्त प्रयत्न केले। त्यांनी तर पण केलेला की नाना अमोलेला संपवीन। आता उद्या परवा काही दिवसात कोण पुढे जातो ही रेस खेळणार। मी संपवण्याची भाषा करणार नाही, का तर संपवणं जर का आपण देवाला मानतो, आपण देवासमोर नतमस्तक होतो, तर ते ईश्वर जाणेल काय व्हायचंय ते होणार, एवढंच सांगतो। तुम्ही जेव्हा आलात त्यानंतर पुन्हा एक चर्चा सुरू झाली की तुमच्या पत्नीला शिवसेनेने तिकीट देऊ केला, अशी पण एक चर्चा। मला बघा की मी आज पूर्णपणे नॉट रिचेबल आहे, पण उद्यापासून मी रिचेबल असणार। उद्यापासून माझं जे काही काम आहे विभागासाठी पक्षासाठी हे चालू होणार। किती तिकीट मागितली? मी एकच तिकीट मागितली माझ्या आवडत्या एकुलते पत्नीसाठी। तर हे होते नाना अमोले, ज्यांनी म्हटलं की कुठेतरी ज्या पद्धतीने स्थानिक पातळीवर त्यांना विरोध होत होता आणि त्यांना संपवण्याची भाषा केली, त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। रश्मी पुराण, केबीसी माझा, मुंबई।